ओके, गुड इव्हनिंग स्टुडंट. ह्युमन न्यूट्रिशन हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमध्ये आपण आत्तापर्यंत डायजेशन हा जो पॉईंट आहे तो स्टार्ट केलेला आहे. सो त्याच्यामध्ये फर्स्ट डायजेशन इन स्टमक आणि सेकंड डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा बकल कॅव्हिटीमध्ये होणारं डायजेशन त्या ठिकाणी फक्त एकच एन्झाईम सांगितलं होतं, अमायलेज. आपण फक्त त्याचं डायजेशन बघितलं. त्यानंतर सेकंड स्टमकमध्ये डायजेशन झालं. नेक्स्ट आपण डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन हा पॉईंट स्टडी करतो आहे. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनसाठी मेन 3 ज्यूस जे आहेत ते हेल्प करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बाईल ज्यूस, सेकंड पॅनक्रियाटिक ज्यूस आणि थर्ड जो आहे तो इंटेस्टिनल ज्यूस किंवा त्यालाच सक्सस एंटेरिकस असं सुद्धा म्हटलं जातं. सो या प्रत्येक ज्यूसमध्ये मी सुरुवातीला प्रत्येक ज्यूसमध्ये काय काय कंटेंट आहे ते आपण पाहिलं. जसं की बाईल ज्यूसमध्ये काय काय सांगितलं होतं तुम्हाला. फर्स्ट आपण बाईल ज्यूसमध्ये बघितलं बाईल पिगमेंट. 2 बाईल पिगमेंट तुम्हाला सांगितले, बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन. हे दोन्ही बाईल पिगमेंट जे आहेत ते फिसिसला कलर देण्याचं काम करतात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं बाईल सॉल्ट. बाईल सॉल्टसुद्धा तुम्हाला 2 सांगितले, सोडियम ग्लायकोकोलेट आणि सोडियम टॉरोकोलेट, जे लार्ज फॅट ड्रॉपलेटचं कन्व्हर्जन स्मॉल फॅट ड्रॉपलेट्समध्ये करतात आणि फॅटचं इमल्सिफिकेशन करतात. सो बाईल पिगमेंट आणि बाईल सॉल्ट सोडून आपल्या बाईल ज्यूसमध्ये फॉस्फोलिपिड आणि कोलेस्टेरॉल हे सुद्धा कंटेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. सो हे आपण बाईल ज्यूसबद्दल स्टडी केलं. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट स्टेटमेंट लक्षात ठेवा, बाईल ज्यूसमध्ये कोणतंही एन्झाईम नसतं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बाकी सगळे ज्यूस बघा, सलायवामध्ये अमायलेज एन्झाईम आहे, गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये पेप्सिन हे एन्झाईम आहे. त्यानंतर नेक्स्ट पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये एन्झाईम आहे, सक्सेस एंटेरिकसमध्ये आहेत. फक्त बाईल ज्यूसमध्ये कोणतंही एन्झाईम प्रेझेंट नसतं. सो देर इज नो एन्झाईम इन बाईल ज्यूस. नेक्स्ट पॅनक्रियाटिक ज्यूससुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं अमायलेज हे जे एन्झाईम आहे ते कोणाचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, तर त्याच्यामध्ये स्टार्च किंवा ग्लायकोजन हे दोन्हीही पॉलिसॅकॅराइड आहेत. तर ह्या दोघांचंही कन्व्हर्जन ते डायसॅकॅराइडमध्ये करण्याचं काम अमायलेज हे एन्झाईम करणार आहे. अमायलेज नंतर नेक्स्ट आपण लायपेज स्टडी केला. लायपेज हा जो एन्झाईम आहे हा लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड आणि मोनोग्लिसराइड याच्यामध्ये करण्याचं काम करतो. सो लायपेज कन्वर्ट फॅट्स इंटू फॅटी ॲसिड प्लस मोनोग्लिसराइड. ओके, सो हे आपण लायपेजमध्ये पाहिलं. लायपेज नंतर नेक्स्ट ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन यांचीही आपण ॲक्शन शिकलो. सो ट्रिप्सिनोजेन जो आहे इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे. आणि ह्या ट्रिप्सिनोजेनचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये करण्याचं काम, ट्रिप्सिनोजेनचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये करण्यासाठी कोणतं एन्झाईम त्या ठिकाणी प्रेझेंट होतं, एंटेरोकायनेज हे सक्सेस एंटेरिकस इंटेस्टिनल ज्यूसमधलं एन्झाईम आहे. एंटेरोकायनेजमुळे ट्रिप्सिनोजेनचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये होतं. ट्रिप्सिनोजेन इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे. जेव्हा त्याचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये होणार तेव्हा हा जो एन्झाईम आहे तो ॲक्टिव्ह होणार आहे किंवा हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे एन्झाईमचा. एकदा ट्रिप्सिन ॲक्टिवेट झाला की तो जो दुसरा एन्झाईम आहे जसं की कायमोट्रिप्सिनोजेन हा सुद्धा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे. या कायमोट्रिप्सिनोजेनचं कन्व्हर्जन कायमोट्रिप्सिन मध्ये करण्याचं काम कोण करणार आहे, हा ट्रिप्सिन करणार आहे. ठीक आहे, सो नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा तर ट्रिप्सिनोजेन हे इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे, त्याचं कन्व्हर्जन ट्रिप्सिनमध्ये करण्याचं काम कोणी केलं, एंटेरोकायनेजने केलं. एकदा ट्रिप्सिन तयार झालं, हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे एन्झाईमचा. हा ट्रिप्सिन काय करेल, कायमोट्रिप्सिनोजेन हे दुसरं इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे. ह्या इनॅक्टिव्ह कायमोट्रिप्सिनोजेनचं ॲक्टिव्ह कायमोट्रिप्सिनमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हा ट्रिप्सिन करेल. ओके, तर हे दोन्ही एन्झाईम जे आहेत ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन हे दोन्हीही प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहेत, प्रोटीनला डायजेस्ट करणार आहेत. सो प्रोटीन, प्रोटिओजेस आणि पेप्टोन यांच्यावरती ट्रिप्सिन काम करतो. प्रोटीन,
प्रोटिओजेस आणि पेप्टोन यांच्यावरती ट्रिप्सिन काम करेल. ओके, आणि हे जे सगळे प्रोटीन्सचे वेगवेगळे फॉर्म जे आहेत त्यांचं कन्वर्जन पॉलीपेप्टाईडमध्ये केलं जाईल. सो इट गेट कन्वर्टेड इन टू पॉलीपेप्टाईड. आणि या पॉलीपेप्टाईडवरती कायमोट्रिप्सिन काम करेल आणि पॉलीपेप्टाईडचं कन्वर्जन डायपेप्टाईडमध्ये केलं जाईल. ओके, सो या पद्धतीनं हे ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन यांची ॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची. सो फर्स्ट अमायलेज, सेकंड लायपेज, नेक्स्ट ट्रिप्सिन, नेक्स्ट कायमोट्रिप्सिन हे एन्झाईम आपण पाहिले. त्यानंतर न्यूक्लिएज हे एन्झाईमसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. सो न्यूक्लिएज हे एन्झाईम न्यूक्लिक ॲसिडवरती ॲक्ट करेल. आणि त्यामुळे न्यूक्लिक ॲसिड जो आहे त्या न्यूक्लिक ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये केलं जाणार आहे तर पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेस. मी न्यूक्लिओटाईड आणि न्यूक्लिओसाईडचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलं होतं. पेंटोज शुगर प्लस नायट्रोजनस बेस. ठीक आहे, ज्याला न्यूक्लिओटाईड न्यूक्लिओसाईडचं स्ट्रक्चर कळलेलं आहे त्याला समजेल की ही जी पेंटोज शुगर आहे ती आणि त्याला अटॅच असणारा नायट्रोजनस बेस हे काय होतात, एकमेकांपासून सेपरेट होतात न्यूक्लियसच्या ॲक्शनने. आणि त्यानंतर लास्ट म्युकस आणि बायकार्बोनेट आयनसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो जर हे फर्स्ट, हे सेकंड, त्यानंतर हे थर्ड सांगितलं, कायमोट्रिप्सिन एक बघितलं, फोर्थ, त्यानंतर फिफ्थ न्यूक्लियसची ॲक्शन बघितली आणि लास्ट बघा म्युकस प्लस बायकार्बोनेट आयन ओके. जसं आपण स्टमकमध्ये स्टडी केलं की स्टमक जो आहे त्याच्या इनर लायनिंगला म्युकसचा कोट असल्यामुळे हायड्रोक्लोरिक ॲसिडची ॲक्शन डायरेक्टली स्टमकवरती होत नाही. सो त्या पद्धतीनं स्मॉल इंटेस्टाईनच्या लायनिंगला म्युकस आणि बायकार्बोनेट आयन हे दोन जे आयन आहेत दीज टू प्रोटेक्ट इंटेस्टाईन. म्हणजे हे जे वेगवेगळे एन्झाईम आहेत त्यांच्या ॲक्शनपासून प्रोटेक्शन करण्याचं काम हे दोघं करतात, म्युकस आणि बायकार्बोनेट आयन. सो इथपर्यंत आपलं झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इंटेस्टिनल ग्लँड किंवा ज्याला आपण इंटेस्टिनल ग्लँडने सिक्रेट केलेला जो ज्यूस आहे ज्याला आपण इंटेस्टिनल ज्यूस किंवा त्यालाच आपण सक्सस एंटेरिकस असं म्हणतो, तर त्या ज्यूसचे आपण ॲक्शन पाहणार आहोत. तुम्हाला इथपर्यंत समजलं का बघा, ह्या सगळ्या रिॲक्शन तुमच्या लक्षात पाहिजेत. पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये अमायलेज आहे जो कार्बोहायड्रेटला डायजेशनसाठी हेल्प करतो. लायपेज लिपिडला डायजेस्ट करायला मदत करतो. ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन प्रोटीन डायजेस्ट करायला मदत करतात. न्यूक्लिएज न्यूक्लिक ॲसिड आणि म्युकस आणि बायकार्बोनेट आयन जे सक्सस एंटेरिकस जे पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये आहेत ते इंटेस्टाईनचं प्रोटेक्शन करतात. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो सक्सस एंटेरिकस, त्यात कोणकोणते एन्झाईम आहेत आणि त्यांची ॲक्शन कशी आहे हे आपण नेक्स्ट पाहणार आहोत. हे सगळ्यांचं लिहून झालं का बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये आपलं झालं होतं. ओके, ह्या सगळ्यांच्या रिॲक्शन्स लिहून झालेत का बघा. शॉर्टमध्ये जर या रिॲक्शन लिहिल्या तर ते जे थेरॉटिकल कंटेंट आहे ते सगळं रीड करण्यापेक्षा एवढ्या रिॲक्शन जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी पॅनक्रियाटिक ज्यूसची ॲक्शन जी आहे ती इथं आपल्या लक्षात येते. ठीक आहे, हे लिहिलं की सांगा. नेक्स्ट आपण पाहणार आहोत इंटेस्टिनल ज्यूसची ॲक्शन.
झालं हे सगळ्यांचं लिहून? ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा सक्सस एंटेरिकस. याच वेळी लिहून घ्या की याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट हे नोट करा की सक्सस एंटेरिकसमध्ये कोणकोणते एन्झाईम आहेत आणि त्यानंतर त्यांची ॲक्शन कशी आहे. सो बघा, so next is intestinal juice, and this intestinal juice is also called as succus entericus. ओके, तर हा जो इंटेस्टिनल ज्यूस आहे हा कोणी सिक्रेट केलेला आहे? सो इट इज सिक्रेटेड बाय इंटेस्टिनल ग्लँड. जसं आपण आधी बघितलं की बाईल ज्यूस सिक्रेट करण्याचं काम लिव्हर करतो, पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट करण्याचं काम पॅनक्रियाज करेल, तसं इंटेस्टिनल ज्यूस जे आहे ते इंटेस्टिनल ग्लँड किंवा इंटेस्टाईनच्या लायनिंगला ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड हा ज्यूस सिक्रेट करत असतात. ओके, आता या ज्यूसमध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट म्युकस प्रेझेंट असतो या ज्यूसमध्ये. सेकंड, याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. ओके, तर एन्झाईम्स कोणकोणते बघा. सगळ्यात फर्स्ट एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट आहे डायपेप्टिडेज. डायपेप्टिडेज. सेकंड, डायसॅकॅरायडेज. ओके, थर्ड लायपेज. सो डायपेप्टिडेज, डायसॅकॅरायडेज आणि लायपेज हे वेगवेगळे एन्झाईम जे आहेत ते या ज्यूसमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता या सगळ्या एन्झाईमची या सगळ्याची ॲक्शन कशी असते हे आपण पाहणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट जो आहे तो डायपेप्टिडेज. ओके, सो याआधी आपण स्टडी केलेलं की जेव्हा ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन बघा प्रोटीनच्या डायजेशनसाठी स्टमकमध्ये आपण पेप्सिन हे एन्झाईम स्टडी केलं, जो प्रोटीनला डायजेस्ट करून प्रोटिओजेस तयार करतो, पेप्टोन्स तयार करतो. नेक्स्ट अजून एक एन्झाईम प्रेझेंट असतं रेनिन नावाचं, जे फक्त इन्फंटच्या स्टमकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपण ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन आणि कार्बॉक्झिपेप्टिडेज सुद्धा सांगितलं होतं. सो हे तिन्ही एन्झाईम प्रोटीन डायजेस्ट करतील. तर या सगळ्या डायजेशनमध्ये फायनली स्टमकमध्ये डायपेप्टाईड तयार झालेले असतात. सो डायपेप्टाईड जे ज्यांच्यामध्ये 2 अमिनो ॲसिड एकमेकांना लिंक असतात त्यांना आपण डायपेप्टाईड असं म्हणतो. तर या डायपेप्टाईडवरती डायपेप्टिडेज हे एन्झाईम जे आहे ते ॲक्ट करतं. ओके, सो बघा डायपेप्टाईड म्हणजे 2 अमिनो ॲसिड. फॉर एक्झाम्पल हे एक अमिनो ॲसिड असेल आणि त्याला अजून एक अमिनो ॲसिड पेप्टाईड बॉन्डनी लिंक असेल तर याला आपण म्हणणार आहोत डायपेप्टाईड. या डायपेप्टाईडवरती डायपेप्टिडेज हे एन्झाईम काम करतं. जर डायपेप्टिडेजची ॲक्शन झाली तर हा पेप्टाईड बॉन्ड ब्रेक होईल आणि दोन्ही अमिनो ॲसिड जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे होतील. सो अमिनो ॲसिड याचं एंड प्रॉडक्ट काय असेल? अमिनो ॲसिड. सो इन शॉर्ट आपण जे प्रोटीन किंवा जे काही फूड मटेरियल खातोय त्याचं कंप्लीट डायजेशन जे आहे फायनली हे इंटेस्टिनल ज्यूस किंवा सक्सस एंटेरिकसमुळे होत असतं. सो फायनल डायजेशन जे आहे स्मॉल इंटेस्टाईनमधलं तर ते या ज्यूसमुळे होणार आहे. तर त्यातलं पहिलं तुम्हाला कळलं प्रोटीनचं डायजेशन स्टमकमध्ये पेप्सिननी रेनिननी केलं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन, कार्बॉक्झिपेप्टिडेजनी केलं. फायनल सगळं डायजेशन तिथपर्यंत झाल्यानंतर फायनल जे डायजेशन आहे एकदम सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन जे आहे ते सक्सस एंटेरिकसमुळे होतं. सो जे डायपेप्टाईड तयार झालेले आधीच्या एन्झाईमच्या ॲक्शनमुळे तर ते डायपेप्टाईडसुद्धा आता ब्रेक केले जातात विथ द हेल्प ऑफ डायपेप्टिडेज आणि काय तयार केला जातो? अमिनो ॲसिड. एकदम सिम्पल प्रोडक्ट जो ॲब्झॉर्बेबल आहे, जो आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे. सो आपली डायजेशनची डेफिनेशनच होती की आपण जे काही फूड मटेरियल खातोय ते कॉम्प्लेक्स आहे, इनसोल्युबल आहे, इनॲब्झॉर्बेबल आहे. असं फूड मटेरियल आपण ॲब्झॉर्बेबल, सिम्पल, सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय. सो आधी प्रोटीन
ॲब्झॉर्ब होणारे नव्हते, पण आता अमीनो ॲसिड तयार झाले प्रोटीनचं कंप्लीट डायजेशन होऊन, आणि हे अमीनो ॲसिड आता आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतात. नेक्स्ट आहे डायसॅकॅरायडेज. डायसॅकॅरायडेज हे जे एन्झाईम आहे याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स येतात, जसं की माल्टेज, सुक्रेज, लॅक्टेज हे जे आहे ते डायसॅकॅरायडेज एन्झाईम आहेत. सो यातला फर्स्ट आहे माल्टेज. सो याच्या नावातच आहे, माल्टोज नावाच्या डायसॅकॅराइडवरती हा काम करतो. सो माल्टेज ॲक्ट ऑन माल्टोज. ओके, आता डायसॅकॅराइड ह्याच्या नावातच आहे की ज्याच्यामध्ये 2 शुगर युनिट एकमेकांना कनेक्टेड आहेत त्याला आपण डायसॅकॅराइड म्हणतो. तर माल्टोज हा डायसॅकॅराइड आहे आणि त्याच्यावरती माल्टेज ॲक्ट करते. डायसॅकॅराइड 2 शुगर युनिट, मग माल्टोजमध्ये कोणते 2 शुगर युनिट असतात, तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज म्हणजे 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकमेकांना अटॅच असतात. सो 2 अटॅच आहेत, सो हे काय झालं, डायसॅकॅराइड. आणि जेव्हा 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल अटॅच आहेत तेव्हा त्याला आपण म्हणतो माल्टोज. आणि माल्टोजवरती कोण काम करेल, माल्टेज. आता मला सांगा, हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर हे दोन्ही ग्लुकोजचे युनिट काय होतील, एकमेकांपासून सेपरेट होतील. सो आपल्याला एंड प्रॉडक्ट मिळेल इथं ग्लुकोज. दुसरं डायसॅकॅरायडेज आहे फ्रुक्टेज. ओके, आता फ्रुक्टेज हे जे एन्झाईम आहे किंवा सुक्रेज, फ्रुक्टेज नाही, फ्रुक्टोज मोनोसॅकॅराइड आहे. दुसरं जे एन्झाईम आहे ते सुक्रेज आहे. सुक्रेज हे जे एन्झाईम आहे ते सुक्रोजवरती काम करेल. सुक्रोज या शुगरवरती काम करेल, सुक्रेज. आणि सुक्रेज हा जो डायसॅकॅराइड आहे कुठल्या दोघांपासून बनलेला आहे, तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. जसं इथं आपण माल्टोजमध्ये बघितलं 2 ग्लुकोजचे युनिट कनेक्टेड होते, तसं सुक्रोजमध्ये 1 ग्लुकोज असतो आणि 1 फ्रुक्टोज असतो. जर हा बॉन्ड ब्रेक केला तर इथं काय मिळतील आपल्याला प्रोडक्ट, एक मिळेल ग्लुकोज आणि दुसरा असेल फ्रुक्टोज. असे 2 प्रोडक्ट इथं मिळतील सुक्रोजच्या ॲक्शन नंतर. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅक्टेज. लॅक्टेज जे आहे ते लॅक्टोज या शुगरवरती काम करतं. लॅक्टेज ॲक्ट ऑन लॅक्टोज. ओके, आणि लॅक्टोजवरती जेव्हा काम केलं जातं तेव्हा लॅक्टोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ह्या दोघांपासून काय तयार झालेलं आहे, लॅक्टोज तयार झालेलं आहे, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजपासून. आणि जेव्हा लॅक्टेज याच्यावरती काम करेल तेव्हा हा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज एकमेकांपासून सेपरेट होईल, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. सो तुमच्या लक्षात येत असेल, आपण खाताना पॉलिसॅकॅराइड खाल्ले, प्रोटीन्स खाल्ले, लिपिड्स खाल्लेले आहेत. ते डायजेस्ट आत्तापर्यंत वेगवेगळ्या ज्यूसनी केले, म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूसनी केलं, बाईल ज्यूस आहे, त्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूसनी. फायनल कंप्लीट डायजेशन करण्याचं काम कोण करतोय, सक्सस एंटेरिकस. त्यात एक पाहिला आपण डायपेप्टिडेज, जो डायपेप्टाइडला ब्रेक करेल आणि अमिनो ॲसिड्स तयार होतील, सिम्पल. नेक्स्ट डायसॅकॅरायडेज, त्याचे 3 टाईप सांगितले, माल्टेज, सुक्रेज आणि लॅक्टेज. माल्टेज ॲक्ट ऑन माल्टोज अँड वी गेट ग्लुकोज, कारण माल्टोज 2 ग्लुकोजपासूनच तयार झालेला आहे. सुक्रेज ॲक्ट ऑन सुक्रोज, सुक्रोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून तयार झाला आहे. सो 2 प्रोडक्ट मिळतील, एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. लॅक्टेज ॲक्ट ऑन लॅक्टोज अँड वी गेट ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. हे लक्षात ठेवा की कुठली शुगर कुठल्या दोघांपासून बनलेली आहे. जसं की माल्टोज कशापासून बनली, ग्लुकोज अँड ग्लुकोज, सुक्रोज ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आणि लॅक्टोज ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. सो हे सिम्पल फॉर्ममधलं कन्व्हर्जन नीट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट अजून एक ॲक्शन राहिलेली आहे लायपेजची. सो सगळ्यांनी बोर्डवरचं लिहून घ्या पहिल्यांदा.
एक एन्झाईम राहिलं ते आहे लायपेज. सो नेक्स्ट इज लायपेज. सो आपण लायपेज अगदी स्मॉल इंटेस्टाईनमधल्या पॅनक्रियाटिक ज्यूसपासून पाहिलं की त्याच्यामध्ये सुद्धा लायपेज होतं. या ठिकाणी सुद्धा लायपेज प्रेझेंट आहे. सो लायपेज जो आहे तो मेनली फॅट्सवरती ॲक्ट करतो आणि फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड प्लस डायग्लिसराईडमध्ये केलं जातं. आता मला वाटतं मी आधीच्या लेक्चरमध्ये जे स्ट्रक्चर सांगितले ते जर समजले असतील तर आता तुम्हाला समजेल. ट्रायग्लिसराईड म्हणजे 3 फॅटी ॲसिडच्या चेन लिंक असतात. जेव्हा एक फॅटी ॲसिडची चेन बाजूला होईल तेव्हा ट्रायग्लिसराईडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? डायग्लिसराईडमध्ये. सो फॅट्स म्हणजे तुम्ही ट्रायग्लिसराईड घेतलेले आहेत. ते जेव्हा लायपेज डायजेस्ट करतो तेव्हा त्याच्यापासून एक गोष्ट आपल्याला मिळते ती म्हणजे फॅटी ॲसिड आणि दुसरी आहे ती डायग्लिसराईड. नेक्स्ट आता हे जे डायग्लिसराईड आहेत याच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा लायपेजच काम करतो आणि या डायग्लिसराईडपासून आपल्याला पुन्हा फॅटी ॲसिड आणि आता अजून एक फॅटी ॲसिड जर रिमूव्ह झालं तर काय शिल्लक राहणार आहे? मोनोग्लिसराईड. ठीक आहे, हा प्रॉडक्ट इथं मिळेल. सो या पद्धतीनं लायपेज जो आहे तो हे डायजेशन करणार आहे. सो लायपेजचं डायजेशन समजलं का बघा. लायपेज ॲक्ट्स ऑन फॅट्स अँड कन्वर्ट इट इन टू फॅटी ॲसिड अँड डायग्लिसराईड. पुन्हा डायग्लिसराईडवरती ॲक्शन केली की पुन्हा फॅटी ॲसिड आणि मोनोग्लिसराईड हे प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहेत. आणि इथं आपलं इंटेस्टिनल ज्यूसचं डायजेशन जे आहे ते झालेलं आहे. सो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशनमध्ये हेल्प करणारे 3 ज्यूस आपण स्टडी केले. बाईल ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टिनल ज्यूस. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ॲट द एंड जेव्हा सगळं डायजेशन कंप्लीट झालं तेव्हा कार्बोहायड्रेटच्या डायजेशनमधून आपल्याला काय मिळालं आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज अशा सिम्पल शुगर मिळाल्या ज्या इझिली ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतात. प्रोटीनच्या डायजेशनने आपल्याला अमीन ॲसिड मिळाले. नेक्स्ट लायपेज किंवा फॅट्स जे आहेत ते डायजेस्ट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला फॅटी ॲसिड्स मिळतात आणि फॅटी ॲसिड जे ते ॲज इट इज नंतर ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात. सो या पद्धतीनं प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स आधी आपण न्यूक्लिक ॲसिडचंही डायजेशन शिकलो. सो न्यूक्लिक ॲसिड डायजेस्ट केल्यानंतर शुगर आणि नायट्रोजिनस बेसिस तयार होतात. सो ते व्हिटॅमिनला डायजेशनची गरज नसते, वॉटरला डायजेशनची गरज नाही आहे आणि मिनरल्सनाही नाही आहे. ते ॲज इट इज ॲब्झॉर्ब होणार आहे. सो या पद्धतीनं आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूड मटेरियल जे आहे ते कम्प्लिटली डायजेस्ट झालं. आता याआधी मी तुम्हाला 2 टर्म्स सांगितलेल्या. एक होती बोल्यूस आणि दुसरी होती कायम. बोल्यूस कधी म्हणायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं. जेव्हा माउथमध्ये आपण फूड मटेरियल च्यू करतो तेव्हा त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होतो आणि पर्टिक्युलरली सलायवामध्ये जो म्युकस आहे त्या म्युकसमुळे फूड पार्टिकल एकमेकांना बाइंड होतात आणि फूडचं मास तयार होतं किंवा एक बॉल तयार होतो आणि त्याला आपण बोल्यूस असं म्हणतो. ते झालं. आता माउथमधून जे एंगल्फ करतोय त्याला आपण बोल्यूस म्हणत होतो. नेक्स्ट ते कंटेंट स्टमकमध्ये डायजेस्ट झालं. स्टमकमध्ये डायजेशन कंप्लीट झालं नव्हतं म्हणजे काही पार्टली डायजेस्टेड फूड होतं. तर ते पार्टली डायजेस्टेड फूड स्टमकमधून जे इंटेस्टाईनमध्ये येणार आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तर त्या पार्टली डायजेस्टेड फूडला तुम्ही काईम असं म्हणता. त्यानंतर आता फायनली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये कंप्लीट डायजेशन झालेलं आहे. सो कंप्लीट डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल जे आता ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये आहे या फूडला चाईल असं म्हटलं जातं. So at the end of digestion in small intestine, food is ready for absorption. And it is called chyle. याला काय म्हटलं जाणार आहे आता? चाईल ही टर्म यूज केली जाणार आहे. सो बोल्यूस, कायम आणि काईल किंवा चाईल ह्या टर्म ज्या आहेत त्या इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. इथपर्यंत तुम्हाला समजलं का बघा. आणि डायजेशन कंप्लीट झालं. सो ह्या ज्या टॉपिकमध्ये आपण आत्तापर्यंत स्टडी केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पार्टमध्ये आपण ॲलिमेट्री कॅनल स्ट्रक्चरली स्टडी केला. माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस. त्यानंतर नेक्स्ट आपण हिस्टॉलॉजिकली आपल्या ॲलिमेट्री कॅनलच्या लायनिंगला असणारे 4 लेयर स्टडी केले. आउटरमस्ट सिरोसा, त्याच्यानंतर मस्क्युलॅरिस, त्यानंतर सबम्युकोजा आणि म्युकोजा. त्यानंतर नेक्स्ट आपण डायजेस्टिव्ह ग्लँड स्टडी केल्या.
सलायवरी ग्लँड, लिव्हर आणि पॅनक्रियास. आणि फायनली आपण डायजेशन स्टडी केलं. डायजेशन इन बकल कॅव्हिटी, डायजेशन इन स्टमक अँड डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. यानंतरचा नेक्स्ट ऑर्गन आहे लार्ज इंटेस्टाईन. तर आपल्याला आधीच माहिती आहे की स्मॉल इंटेस्टाईनमध्येच डायजेशन कंप्लीट होतं. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणत्याही टाईपचं डायजेशन होत नाही किंवा कोणतेही डायजेस्टिव्ह ज्यूस आपली बॉडी लार्ज इंटेस्टाईनमध्ये रिलीज करत नाही. म्हणजे अनडायजेस्टेड मॅटर लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलेले त्याचं पुढे काय होतं, सो ते नेक्स्ट आपण पाहणार आहोत लार्ज इंटेस्टाईन. सो हे कंटेंट लिहिलं सगळं. लायपेजची ॲक्शन लिहिली. लायपेज ॲक्ट्स ऑन फॅट्स अँड कन्वर्ट इट इन टू डायसॅकॅराइड अँड फॅटी ॲसिड. अँड नेक्स्ट डायसॅकॅराइड आर कन्वर्टेड इन टू मोनोसॅकॅराइड. लिहून झालं का सांगा. चाइल्ड लिहिलंय का. स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन कंप्लीट झाल्यानंतर हे जे फूड आहे ते ॲब्झॉर्प्शनसाठी रेडी असतं आणि याला आपण चाइल्ड असं म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा लार्ज इंटेस्टाईन. सो लार्ज इंटेस्टाईन त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट म्युकोज ऑफ लार्ज इंटेस्टाईन प्रोड्यूस म्युकस बट नो एन्झाईम. सो म्युकोजा हा लेअर आपण सगळीकडे आहे पाहिलेले रेक्टमपर्यंत. तर हा जो म्युकोजा लेअर आहे प्रोड्यूस म्युकस बट नो एन्झाईम. लार्ज इंटेस्टाईनमध्ये म्युकस तयार होतो मात्र कोणत्याही टाईपचं एन्झाईम जे आहे ते रिलीज केलं जात नाही. सो हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर काही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन आपल्याला डायजेस्ट होत नाहीत तर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲज इट इज एंटर करतात. सो सम अनडायजेस्टेड कार्बोहायड्रेट and protein enter in large intestine. सो जे काही आपल्याला काही प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट जे डायजेस्ट झालेले नाही आहेत ते ॲज इट इज आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये एंटर करतात. आता लार्ज इंटेस्टाईनमध्ये काही बॅक्टेरिया असतात आणि हे जे बॅक्टेरिया आहेत ह्या कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन करण्याचं काम करतात. सो इन लार्ज इंटेस्टाईन देर आर बॅक्टेरिया and these bacteria ferment carbohydrate. जे कार्बोहायड्रेट आपल्याला डायजेस्ट झालेले नाही आहेत तर ते पुढे लार्ज इंटेस्टाईनमध्ये असणारे बॅक्टेरिया त्या कार्बोहायड्रेटना फर्मेंट करणार आहेत. तर जेव्हा फर्मेंट केलं जाईल कार्बोहायड्रेट तेव्हा त्या एंडमध्ये हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन गॅससारखे गॅसेस प्रोड्यूस होतात. सो इथं मी रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिते कार्बोहायड्रेट जे लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलेत त्याच्यावरती कोण ॲक्ट करतील तर बॅक्टेरिया ॲक्ट करतील लार्ज इंटेस्टाईनमधले. आणि या प्रोसेसमध्ये हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हा गॅस जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो. कुठे कोलॉनमध्ये. ही सगळी प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कायकम नंतर आपण कोलॉन पाहिला आहे. ॲसेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन असतो आणि फायनली रेक्टम असतो. ठीक आहे. तर त्या कोलॉनमध्ये हे बॅक्टेरिया कार्बोहायड्रेटवरती ॲक्शन करतात, कार्बोहायड्रेटला फर्मेंट करतात आणि या फर्मेंटेशनमध्ये हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन सारखे गॅस जे आहेत ते तयार होतात. ओके, नेक्स्ट आहेत प्रोटीन. प्रोटीनला सुद्धा बॅक्टेरिया डायजेस्ट करतात. ओके, आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये जेव्हा डायजेशन होतं प्रोटीनचं तेव्हा त्याच्यामध्ये इंडॉल, स्केटल आणि H2S जे आहे ते तयार होतं. सो नेक्स्ट इज प्रोटीन. प्रोटीनचं जर डायजेशन केलं बॅक्टेरियांनी तर याच्यामध्ये इंडॉल, स्केटल,
यासारखे प्रोडक्ट जे आहेत ते प्रोटीनच्या डायजेशननी या ठिकाणी तयार होणार आहेत आणि प्लस याच्यामध्ये H2S सुद्धा तयार होतो. सो हा जो H2S आहे त्यामुळे फिसिसचा ओडर जो आहे तो येतो किंवा फिसिसचा जो स्मेल आहे तो त्या H2S या गॅसमुळे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इथं लार्ज इंटेस्टाईनमध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन के सारखे व्हिटॅमिनसुद्धा तयार करतात. सो बॅक्टेरिया अल्सो सिंथेसाइजेस व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन के. हे सिंथेसाइज करण्याचं कामसुद्धा बॅक्टेरिया या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईनमध्ये करणार आहेत. सो इथं आपलं आता डायजेशन कंप्लीट झालं. लार्ज इंटेस्टाईनमध्ये तुम्हाला एवढेच पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट, म्युकोजा हा जो लेअर आहे लार्ज इंटेस्टाईनचा तो लेअर म्युकोस प्रोड्यूस करतो पण कोणताही एन्झाईम प्रोड्यूस करत नाही आणि त्यामुळे काय होईल बघा, त्यामुळे आपली बॉडी कुठलीही गोष्ट डायजेस्ट करणार नाही. लार्ज इंटेस्टाईनमध्ये कोणतंही डायजेशन करणार नाही. मात्र लार्ज इंटेस्टाईनमध्ये काही बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया आपल्याला अनडायजेस्टेड राहिलेले कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जे आहेत ते जे आपण नाही डायजेस्ट करू शकलो तर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये एंटर करणार आहेत. सो हे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन ते बॅक्टेरिया डायजेस्ट करतात. सो बॅक्टेरिया जे आहेत ते कार्बोहायड्रेटचं फर्मेंटेशन करतात आणि या प्रोसेसमध्ये हायड्रोजन, CO2 आणि मिथेन हे गॅस तयार होतात. आणि जेव्हा प्रोटीनचं डायजेशन केलं जातं तेव्हा इंडॉल, स्केटॉल आणि H2S गॅस तयार होतो. हे लक्षात घ्या की H2S जो आहे याच्यामुळे आपल्या फिसिसचा ओडर येतो. आणि लास्ट सांगितलं की लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन के हे दोन्ही व्हिटॅमिन सिंथेसाइज करण्याचं काम करतात. सो हिअर वी कम्प्लिटेड डायजेशन. सो इथं आपण डायजेशनची फिजिओलॉजी जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. बकल कॅव्हिटी, त्यानंतर नेक्स्ट स्टमक, नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाईन आणि फायनली आपण स्टडी केलं लार्ज इंटेस्टाईन. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपण या डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जे वेगवेगळे एन्झाईम रिलीज होतात ते प्रॉपर टाईमला रिलीज होतात आणि या एन्झाईमचा रिलीज जो आहे तो न्यूरो हार्मोनल कंट्रोलमध्ये आहे. मग तो कंट्रोल आपण पुढे पाहणार आहोत. सो बोर्डवरचं कंटेंट सगळ्यांनी पटकन लिहून घ्या आणि डायजेशनमध्ये कोणत्याही पॉईंटमध्ये जर डाऊट असेल तर विचारा. So next, secretion of digestive enzyme is sequential and in controlled manner. ओके, वेगवेगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम जे आहेत ते सिक्वेन्सनी, कोणता एन्झाईम कधी सिक्रेट होणार याचा सिक्वेन्स ठरलेला आहे. शिवाय कंट्रोल आहे, कुठलाही एन्झाईम जास्त किंवा खूप कमी सिक्रेट होणार नाही. सो हा जो कंट्रोल आहे हे कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे तर न्यूरो हार्मोनल कंट्रोल याच्यावरती आहे. न्यूरो हार्मोनल कंट्रोल याचा अर्थ नर्वस सिस्टीम आणि हार्मोन्स वेगवेगळे ह्या दोन्ही सिस्टीम, नर्वस आणि एंडोक्राईन सिस्टीम दोन्ही सिस्टीम याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम करणार आहे. ओके, आता याच्यामध्ये कोण कोण काय काय ट्रिगर करतं हे आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट साईट, स्मेल, इवन थॉट ऑफ फूड स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ एन्झाईम. तर बघा, सलायवा सिक्रेशन जे आहे, सलायवा स्टिम्युलेट सलायवेशन और सलायवा सिक्रेशन. आता याच्यामध्ये बघा, साईट म्हणजे एखादं फूड मटेरियल, डिलिशियस फूड तुम्ही पाहणं, त्याचं पिक्चर पाहणं. सेकंड, फूड मटेरियलचा स्मेल येणं. सपोज एखाद्या हॉटेलपासून तुम्ही जाताय किंवा एखाद्या फूडचा स्मेल येतोय तर ते स्मेल. इव्हन थॉट,
म्हणजे चिंच ह्या गोष्टीचा समजा तुम्ही विचार केला तरी काही गोष्टींचा विचार करून कधी कधी स्मेलनी आणि कधी पाहण्याने सुद्धा माउथमध्ये सलायवेशन सुरू होतं किंवा सलायवा सिक्रेट व्हायला सुरुवात होते. सो सलायवेशनचे 3 रिझन सांगितले. एखादं फूड मटेरियल पाहणं किंवा स्मेल येणं किंवा इव्हन एखाद्या फूड मटेरियलचा थॉट विचार जो आहे त्याने सुद्धा सलायवेशन जे आहे ते स्टार्ट होतं. तर हे आपण फर्स्ट बघितलं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे 10th क्रॅनियल नर्व जे आहे इट स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. क्रॅनियल नर्व तुम्हाला आता रोमनमध्ये नंबर दिले जातात. सो 10th क्रॅनियल नर्व, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व अशा 2 टाईपच्या नर्व असतात. क्रॅनियल नर्व ओरिजिनेट फ्रॉम दी ब्रेन अँड स्पायनल नर्व ओरिजिनेट फ्रॉम दी स्पायनल कॉर्ड. ब्रेनपासून ओरिजिनेट होणाऱ्या जवळपास 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व असतात आणि स्पायनल कॉर्डपासून अराईज होणाऱ्या ज्या स्पायनल नर्व आहेत त्यांच्या 31 पेअर्स असतात. तर या नर्व ज्या आहेत त्या डिटेल तुम्ही नेक्स्ट इयरला पाहणार आहात. सो सध्या एवढंच लक्षात ठेवा, जी 10th क्रॅनियल नर्व आहे त्या क्रॅनियल नर्वचं फंक्शन काय आहे? इट स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. स्टमकमध्ये जो सिक्रेट होतो, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. स्टमकमध्ये जो गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतो तर त्याचं स्टिम्युलेशन करणं किंवा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन एनहान्स करण्याचं काम कोण करणार आहे? 10th क्रॅनियल नर्व. हा सेकंड पॉईंट नीट लक्षात ठेवा. त्यानंतर आता नेक्स्ट एक हार्मोन दिलेला आहे. हार्मोनचं नेम आहे गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन हा जो हार्मोन आहे, दिस हार्मोन ऑल्सो स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. ठीक आहे. सो 2 गोष्टी गॅस्ट्रिक, एक पहिल्यांदा सलायवा सिक्रेशन कोण स्टिम्युलेट करतं सांगितलं तर साईट, स्मेल आणि थॉट ऑफ फूड. 10th क्रॅनियल नर्व गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन स्टिम्युलेट करणार आहे. शिवाय गॅस्ट्रिन हा जो हार्मोन आहे तर त्या हार्मोनमुळे सुद्धा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन जे आहे ते स्टिम्युलेट होणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पुढचा जो हार्मोन दिलेला आहे तो आहे सिक्रिटीन. सिक्रिटीन, कोलसिस्टोकायनिन आणि गॅस्ट्रिन इनिबिटिंग पेप्टाइड हे पुढचे जे हार्मोन्स आहेत ते इंटेस्टाईनच्या लायनिंगलाच काही ग्लँड्स असतात आणि त्या ग्लँड्स हे हार्मोन प्रोड्यूस करतात. सो म्युकोजा ऑफ इंटेस्टाईन प्रोड्यूस हार्मोन्स. कोणते हार्मोन प्रोड्यूस करतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट सिक्रिटीन. सो सिक्रिटीन हा सुद्धा हार्मोन आहे. तर फोर्थ आपण सिक्रिटीनचा रोल काय आहे ते आपण पाहणार आहोत. जसं आपण गॅस्ट्रिनचा रोल बघितला की ज्याच्यामुळे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन स्टार्ट होतं, तर सिक्रिटीनमुळे काय होतं? इट इनहिबिट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस अँड स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ बाईल ज्यूस अँड पॅनक्रियाटिक ज्यूस. सो सिक्रिटीन इनहिबिट secretion of gastric juice and it stimulate secretion of bile juice and pancreatic juice. ओके. सो सिक्रेटिन हा जो हार्मोन आहे हा हार्मोन गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन्स इनहिबिट करतो आणि बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस त्यांचं सिक्रेशन जे आहे ते तो स्टिम्युलेट करतो. नेक्स्ट पुढचा जो हार्मोन आहे तो CCK, तो सुद्धा सिमिलर ॲक्शन आणणार आहे. जसं की आत्ता सिक्रेटिनची जशी ॲक्शन होती तशी सिमिलर ॲक्शन असते त्याची सुद्धा. सो नेक्स्ट इज CCK. CCK मीन्स कोलसिस्टोकायनिन. सेम ॲक्शन ॲज सिक्रेटिन. सो सिक्रेटिन सारखी याची सेम ॲक्शन असते. आणि अजून एक राहिला GIP म्हणजे गॅस्ट्रिन इनहिबिटिंग पेप्टाइड. गॅस्ट्रिन इनहिबिटिंग पेप्टाइड GIP. inhibit
गॅस्ट्रिक सिक्रेशन. ओके, हा सुद्धा गॅस्ट्रिक सिक्रेशन इनहिबिट करतो. सो बोर्डवरती जे लिहिलेलं आहे ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. सिक्रेशन ऑफ डायजेस्टिव्ह एन्झाईम इज सिक्वेन्शियल अँड इज इन कंट्रोल मॅनर. आपण जे आत्तापर्यंत एन्झाईम शिकलो डायजेशनसाठी, तर हे सगळे एन्झाईम सिक्वेन्शियली सिक्रेट होतात, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, आणि कंट्रोल मॅनरमध्ये सिक्रेट केले जातात. मग हा जो कंट्रोल आहे तो कोणाकडे आहे, तर न्यूरो हार्मोन, नर्वस सिस्टीम आणि हार्मोन ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ते त्यांचा सिक्रेशन कंट्रोल करण्याचं काम करणार आहेत. मग आता याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं सलायवा सिक्रेशन. कशामुळे ट्रिगर होतं, तर फूड मटेरियलच्या साईट पाहण्याने, स्मेलनी आणि थॉटनी, ह्या तीन गोष्टी सलायवेशन ट्रिगर करतात. 10th क्रॅनियल नर्व कोणाला इनहिबिट करते, गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन. बघा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन इनहिबिट करणारे किती जण आहेत बघा. 10th क्रॅनियल नर्व गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन इनहिबिट करते. सिक्रेटिन गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन इनहिबिट करते. सिसिकी सुद्धा सेम याच्यासारखे ॲक्शन आणतो. आणि शिवाय GIP गॅस्ट्रिन इनहिबिटिंग पेप्टाइड सुद्धा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन काय करेल, इनहिबिट करेल. मग गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन स्टिम्युलेट कोणामुळे होतं, तर दोघांमुळे होतं. 10th क्रॅनियल नर्व स्टिम्युलेट करणारे आणि गॅस्ट्रिन हा सुद्धा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन स्टिम्युलेट करणारे, ह्या दोघांमुळे. सिक्रेटिनमुळे बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस या दोघांचंही सिक्रेशन काय होतं, स्टिम्युलेट होतं. सो तुम्हाला सलायवेशनसाठी साईट, थॉट आणि स्मेल, त्यानंतर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन स्टिम्युलेट करण्यासाठी 10th क्रॅनियल नर्व आणि गॅस्ट्रिन हा हार्मोन, गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन इनहिबिट करण्यासाठी सिक्रेटिन, CCK आणि GIP तिन्हीसुद्धा गॅस्ट्रिन ज्यूस सिक्रेशन इनहिबिट करणार आहेत. आणि बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस यांचं सिक्रेशन स्टिम्युलेट करण्यासाठी सिक्रेटिन आणि CCK हे हार्मोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर हा आहे न्यूरो हार्मोनल कंट्रोल, जो वेगवेगळ्या एन्झाईमचं सिक्रेशन किंवा वेगवेगळ्या ज्यूसचं सिक्रेशन स्टिम्युलेट किंवा इनहिबिट करणार आहे. ओके, फायनली हे डायजेस्टेड फूड जे आहे ते आता आपल्याला ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब कसं होणार हे स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट इज ॲब्झॉर्प्शन. आणि ॲब्झॉर्प्शन नंतर अनडायजेस्टेड मॅटर बॉडीच्या बाहेर रिलीज होतं, ते इजेशन पाहणार आहोत. आणि फायनली या सिस्टीमचे डिसीज नंतर हा टॉपिक संपेल.